पैसे चोरल्याचा वादातून सहकार्याने सहकार्याची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार ऑक्टोबर 29 रोजी दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास विरली बु तालुका लाखांदूर येथे पवना बु ते विरली बु कालव्याच्या पाळीवर घडली। मृतकाचे नाव नरेश रामकृष्ण दुनेदार 45 रा विरली बु तर संशयिताचे नाव नारायण धोंडू मेश्राम असे आहे। मृत लिहीपर्यंत गुन्हा दाखल केला गेला नव्हता। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी बुधवारी दुपारच्या सुमारास नरेश दुनेदार आणि नारायण मेश्राम हे दोघेही पवना बु ते विरली बु कालव्याच्या पळीशेजारील नालीतील मासोळ्या पकडण्यासाठी सोबतीने गेले होते। दरम्यान काही पैसे चोरल्याच्या कारणावरून त्यांच्यात कालव्याच्या पाळीवरच वाद निर्माण झाला। या वादातून नारायण मेश्राम यांनी मृतक नरेशला लाथा बुक्क्यांनी व मोठ्या दगडाने बेदम मारहाण केली आणि त्याला कालव्याच्या शेजारील नालीत खेचत नेऊन फेकले। यावेळी मृतक नरेश दुनेदार यांच्या खिशात धानाचे मिळालेले 10,000 रुपये असल्याचे सांगितले जाते। विशेष म्हणजे नारायण मेश्राम यांनी मृतकाला मारहाण केल्यानंतर तो स्वतः गावात जाऊन नरेशला मारल्याचे सांगत असल्याच्या चर्चाही गावात होत आहेत। घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती। घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम आणि लाखांदूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आणि गर्दीवर नियंत्रण मिळविले तथा सर्व सोपास्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आला। या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या आधारावर पोलिसांनी नारायण धोंडू मेश्रामरा विरली बु याला ताब्यात घेतले आहे। मृतक नरेश दुनेदार हा गावात पानटपरीचा व्यवसाय करीत होता। मृत लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली गेली नव्हती।